तुझं बाळ. ए शांती, हात लावू नकोस, लांब ना बघ. का हात लावू नको? का लावू नको हात? का लावू नको हात? काय म्हणालीस? का हात लावू नकोस? ए शांती, अगं जरा माणसानं जरा विचारानं वागावं. जुने, तुला कळत नाही होय? अगं एवढं लहान पोर दुसऱ्याच्या हातात द्यायचं नसतंय. उद्या काही झालं तर काही होत नाही. सुनीता, दे त्याला इकडे. मागं फिर. एवढी हौस आहे स्वतःच्या पोराची तर स्वतःला होईल तेव्हा कडेवर घेऊन येईल. उगाच नजर लावू नकस लोकांच्या पोराला. माझी नजर आणि सुनीताच्या मुलाला? तसं न बघ, पण उगाच विषयाची परीक्षा कशाला? तू आपल्या मायेनं जवळ घेशील आणि उगा भलतं काही झालं तर? सुनीता, सुनीता, उगाच अडाण्यासारखं बोलू नकोस. अडाणी? आम्ही अडाणी? वाजोटी ती वाजोटी आणि आगाऊपणा बघा किती हायती. स्वतःला पोर नसतं आणि दुसऱ्याचं बघून पोटात दुखतं. तर काय, असल्या वांजोट्या बाईला जवळ सुद्धा उभी करू नये. अहो अहो, खरंच सुनीताच्या बाळाला बघून मला आनंद झालाय. आनंद झालाय. असल्या वांजोट्या बायका दृष्ट लावत्यात. यांच्या नजरेतच एक असते ही. सुनीता, तुझा घरी. हा, उद्या बारसा आहे. या शांती, देवकी माणसासनी बी पाठवून दे. हा, सांग आग्रहानं बोलिवले म्हणून. ये शांती, अगं आता का रडतीयास? अगं मागच्या जन्मी काहीतरी पाप केला असशील म्हणून तुला नशिबानं वांजुटी ठेवले. अगे उद्या येऊ नकोस देवकी संग बारशाला. वांजोटी ना आपली पायरी ओळखून वागायचं असतं. अहो, बरं झालं सांगितलं ते, नाहीतर ही यायची घोगऱ्या खायला आणि काहीतरी भलतच व्हायचं. नाहीतर काय. शांती, जरा संगीताची येलनी घालून दे. अगं बाई 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 बाई, काय ग तुला आणि भरल्या घरात रडायला काय झालं? हा 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 हा, म्हणजे तुला बारशाला बोलवलं नाही म्हणून रडतीस बाई? तूच सांग, तुझ्यासारख्या वाजबाईला कोण बोलवणार? चल उठ, असं रडत बसून कुणाला पोर होत नाही. ते नशिबात असावं लागते. आटिप लवकर, नेऊन तात्यासनी चहा दे. आधीच मला उशीर झालाय. मामी मामी, पांज म्हणजे काय ग? काय नाही. मला तर काय कळना झालंय बघा तात्या. कोणाचं? तुमच्या लाडक्या सुनेचं वो. बाबा गावात टिप्प गाळत बसलेली असते. आता का नाही तिच्या पोटाला पोट, त्याला आम्ही काय करावं? पण रडून रडून घराची पार मसमट करून ठेवली मेलीनं. देवकी, तर आपलं नशीबच फुटकं. कुणी आज दिसून भेटली आपल्याला. माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला नाही म्हणून सांगितलं आणि दत्ताने हे ध्यान पसंत केलं. तेव्हा म्हणलं काय कोण पोरगी देणार नाही आणि हिच्या पोटाला काय पोर खाणार नाही. आपला वंश खंडला हो तात्या, आपला वंश खंडला. बाकी काय नाही तात्या. त्या दत्ताकडे बघितलं ना की माझा जीव तिळ तिळ तुटतो बघा. या हडळीनं फार इस्कोट करून ठेवला त्याच्या संसाराचा. आई चल ना, आई चल ना. बरं तात्या, आम्ही जाऊन येतो बरं का बारशाला. माझं जेवण बी तिकडेच आहे. हा, आणि तुमचं जेवण करून ठेवले. शांत वाढेल तुम्हाला. आम्ही सगळं केलं बरं का. हा, येतो आम्ही. चला र, चला जाऊन येऊ बारशाला. चला. सर्व काळ दुष्यंत तो एक मूर्ख जाण. शांता, हे शांत,
म्हणजे काय ग पोरी? हा, का रडतेस? का रडतेस? ओगी ओगी ओगी, काय झालं? काय झालं? हा? कसं काय करू मी मामांजी? 7 वर्ष झाली पण अजून माझी कूस. ओगी, रडू नको. मामाजी, हा? तुम्ही मला वडिलांची माया देताय. हा. यांच्या कुंकवाचा मला भक्कम आधार आहे. काय? हे हे घर मला सावली देते. पण पण मी काय दिलंय या घराला? काय पण? मला वाटलं होतं की या घराला वंशाचा दिवा देऊन मी सगळं ऋण फेडेन म्हणून. पण हे सुख नाही टाकलं आई जगदंबेने माझ्या होटीत. गप गप पोरी गप. तुम्हीच सांगा मामाजी, काय? तुम्हीच सांगा मी काय करू? ओगी ओगी पोरी ओगी. ए ए ए ए येडे, तुझा माझ्यावर भरोसा आहे ना? हा, भरोसा आहे ना? हा, हे बघ, तुझी कूस उजवणार आहे. तू नक्की आई होणार आहेस. हा, अग माणसाची इच्छा आणि देवावरची भक्ती आकाशातले ग्रह तारे बी बदलती. मामाजी, हा, हा. हे बघ, आई जगदंबेला साकडं घाल, कळवळून साकडं घाल. म्हणावं आय लय सोसलं ग मी. आता नका माझी परीक्षा बघू. मामाजी, जा जा, साकडं घाल देवीला, जा. हो ना, तू आई हो ना. जगदंबे, नवस बोल तिला. म्हणावं आई जगदंबे, गावातल्या लेकी बाळी तुझा प्रसाद घेऊन ओटी भरून गेल्या. माझीच कुसका ग बैरी कामी. सगळ्या जगाची आई आहे ती. सगळ्या जगाची आई. सगळ्या जगाची आई आहे ती. आई जगदंबे, मी तुझ्या पुढे पदर पसरते. आई जगदंबे, माझा असा अंत नको पाऊस. माझी सगळी तपश्चर्या, तुझी केलेली सेवा, माझं सगळं पुण्य मी पणाला लावतोय. परत मी तुझ्याकडे कधी काही मागणार नाही. पोरीचा असा अंत नको बघूस. पोरीचा असा अंत नको बघूस.